मग संपवून टाका ना. जस्ट एंड इट. पेरेंट्स व्हायचं काम संपवून टाका ना. मुलं सांभाळणं जर एवढं टफ काम आहे तर मग एंड इट ना. जस्ट एंड इट. कोणी सांगितलंय पेरेंट्स बनून राहायला? कोणी सांगितलंय? एकतर काम नीट सुरू नाही केलं आणि मग आय डोंट अंडरस्टँड का कंटिन्यू करत राहिलाय. जस्ट एंड इट. पुट इन एंड टू इट. जेव्हा मुलांना तुमची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तुम्ही आरामात सोडून जाता आणि मग पूर्ण लाईफ अशा कंप्लेंट्स करत असता. ही तोंड बनवते, ही हे करते, ही ते करते. मुलं जन्म घालायचा निर्णय कोणाचा होता? तुमचा. करेक्ट? आणि मग जे वाटेल ते त्यांच्या बरोबर केलं. व्हॉट एव्हर यू वॉन्टेड. आणि ब्लेम पण आमच्यावरच टाकता. अँड यू सेइंग टफ आहे. व्हॉट यू मीन बाय टफ आहे? टफ आहे माय फुट. तुम्ही मला सोडू कसे शकता? कसं केलं तुम्ही हे? कसं केलं हे तुम्ही? मला सोडून कसे जाऊ शकत होता दोघं तुम्ही? आणि परत पण यासाठी घेतलं की मी सेकंड स्टँडर्ड मध्ये फेल झाले. येस, आय फेल द सेकंड स्टँडर्ड. बाप रे, शेम शेम. टम कायरा फेल द सेकंड स्टँडर्ड. एवढी लज्जास्पद गोष्ट होती तुमच्यासाठी की तुम्ही ऑल द वे परत आलात इंडियात कारण सेकंड स्टँडर्ड फेल झाले. आणि जेव्हा मी फायनली खुश होते आजी आजोबांच्या घरात, मला तिथून पण घेऊन गेले. त्यांच्याशी वेगळं केलं. येस, पद्मभूषण जस्ट फॉर दॅट. आणि एक पटाका नाही, बॉम्ब आहे माझ्याकडे. आर यू रेडी? माझी थेरपी चालू आहे. हो, मी डोक्याच्या डॉक्टरकडे जाते. जर माझ्या पाठून तुम्ही मला वेडी बोलणार असाल तर आताच बोला. Sit on my face. Come on, sit. Sit. I'm crazy. Cuckoo. Kyra's gone mad. Mad. हाच विचार आहे ना तुमचा? माझ्यासारखीला वेडी समजता.